Hello dear students, in the last video we have seen the theory of evolution in which we have seen how life has originated from non-living things to living things. मग लिव्हिंग थिंग्समध्ये पण सगळ्यात पहिल्यांदा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कसे तयार झाले, मग त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल मॉडिफिकेशन्स होत जात त्यांच्यापासून मल्टीसेल्युलर प्लांट्स ॲनिमलच्या वेगवेगळ्या स्पीसीज कशा तयार होत गेल्या, ज्यांच्यामध्ये यूजफुल व्हेरिएशन्स होते ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह करू शकले, ज्यांच्यामध्ये हे यूजफुल व्हेरिएशन्स म्हणजेच सराउंडिंग एन्व्हायरमेंटल चेंजेसनुसार जे स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून आणू शकले ते सर्वाईव्ह झाले आणि जे नाही आणू शकले ते व्हॅनिश झाले. हे सगळं आपण थिअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये बघितलं. आता मी जसं की आपण सांगितलं होतं तुम्हाला की ही जी प्रोसेस आहे ती बघायला आपण कोणी होतो का, तर नव्हतो स्टुडंट्स. मग ह्याच सिक्वेन्सने ह्या सगळ्या प्रोसेसेस कशा झाल्या हे सांगणारे काही इव्हिडन्सेस आहेत, ज्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, फॉसिल्स असे खूप सारे प्रकार येतात. कनेक्टिंग लिंक्स आहेत. स्टुडंट्स, बोर्डच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला या पॉईंटवरती कंपल्सरी प्रश्न हा असतो म्हणजे असतोच. मग तो प्रश्न तुम्हाला 1 मार्कचा असू दे, 2 मार्कचा असू दे, 3 किंवा 5 मार्कचा, पण एक ना एक तरी प्रश्न ह्याच्यावरती कंपल्सरी असतोच आणि आपल्याला तो मार्क घालवायचा नाही आहे. सो सगळ्यात आधी आपण बघूयात ते जे व्हरायटी ऑफ इव्हिडन्सेस होते त्यातला आज आपण बघणार आहोत मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. स्टुडंट्स, मॉर्फॉलॉजी कशाला म्हणतो आपण, तर एक्सटर्नल ॲपिअरन्सला मॉर्फॉलॉजी म्हणतात. जसं की एखादा ॲनिमल, एखादा प्लांट दिसतो कसा, तर इट इज रिलेटेड टू मॉर्फॉलॉजी. इट मीन्स एक्सटर्नल ॲपिअरन्स ऑफ एनी सबस्टन्स. मग ते लिव्हिंग असू देत किंवा नॉन लिव्हिंग, काही फरक पडत नाही. एखादं झाड आहे, एखादा पर्सन आहे, एखादा प्लांट आहे, ॲनिमल आहे, बर्ड आहे, इन्सेक्ट आहे, तो आपल्याला बाहेरून कसा दिसतो ते म्हणजे त्याची मॉर्फॉलॉजी. मग मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये काय आहे, तर स्टुडंट्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स बघितलेत. इथे मी काही तुम्हाला ॲनिमल्स दाखवलेत. आता असं बघायला गेलं तर ह्या सगळ्यांच्या स्ट्रक्चर्समध्ये काही ना काहीतरी डिफरन्सेस आहेत. कोणाच्या नाकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, फर अमाऊंट वेगळी असेल, डोळे वेगळे आहेत, कानांचं स्ट्रक्चर वेगळं असेल. बट मी जर विचारलं तुम्हाला की ह्या सगळ्या ॲनिमल्समध्ये आता जसे आपण डिफरन्सेस शोधले तसे त्यांच्यामध्ये असणारे सिमिलॅरिटी शोधा असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यातले सिमिलॅरिटीज काय शोधाल. मग थोडासा विचार करून तुम्ही म्हणाल की अरे यार ह्यांना 2 नाक आहे, 2 कान आहेत, 1 नाक दिसतंय, 2 डोळे दिसत आहेत, 1 तोंड दिसतंय, दात आहेत सगळ्यांना, 4 पाय आहेत, शेपूट आहे, असे मग बरेच सारे सिमिलॅरिटीज पण तुम्हाला त्याच्यात दिसून येतील. म्हणजेच हे झालं ॲनिमल्सच्या बाबतीत. प्लांटच्या बाबतीत झालं, इथे जे तुम्हाला वेगवेगळे प्लांट्स दिसत आहेत, चिकूचं प्लांट असेल, आंब्याचं प्लांट असेल, आपण आसपास आपल्या खूप सारे प्लांट्स बघतो, त्यांच्यामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स असतात स्ट्रक्चर्समध्ये त्यांच्या. बट अगेन आपण जर त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी शोधायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला दिसून येईल की यार सगळ्यांनाच लीव्ज आहेत, सगळ्याच प्लांट्सना स्टेम आहेत. हां, स्टेममध्ये परत प्रकार येतील, कोणाचे स्ट्रॉंग असतील स्टेम, कोणाचे वीक असतील वगैरे. बट येस, रूट, स्टेम, लीव्ज हे जे कॉमन पार्ट्स आहेत, फ्लावर्स असतात, हे मॅक्सिमम प्लांट्सना त्यांच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. मग ह्या ज्या सिमिलॅरिटीज आहेत आणि डिफरन्सेस आहेत इन द स्ट्रक्चर्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, these indicates that all these have evolved from a common ancestor. प्लांट्समध्ये सगळ्यांनाच रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स वगैरे, सीड्स हे पार्ट असतात मोस्टली जे एन्जिओस्पर्ममध्ये येतात ॲक्च्युली जे. बट कॉमनली जर बघितलं तर रूट, स्टेम, लीव्स तरी आहेतच. ॲनिमलच्या बाबतीत सगळ्यांना हात, पाय, स्किन आहेत, डोळे, नाक, कान, हे जीभ, त्वचा वगैरे हे सगळे वेगवेगळे ऑर्गन्स झाले. सो हे सिमिलॅरिटीज जे आहेत, फ्रॉम दीज सिमिलॅरिटीज वी कॅन सी दॅट all these plants and animals have evolved from a common ancestor. हा झाला आपला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ह्याच्या नोट्स कशा लिहिल्या पाहिजेत त्या नोट्स तुम्हाला मी टाईम टू टाईम आपल्या वेबसाईटवरती देतच आहे. वेबसाईटचा जो ॲड्रेस आहे, लिंक आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती चेक करा. तुम्हाला ह्या प्रत्येक पार्टच्या नोट्स ह्या मिळून जातील. त्याच्यानंतरचा जो दुसरा येतो दॅट इज ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. जसं की आत्ता तुम्हाला मी मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल फीचर्स सांगितलं किंवा एक्सटर्नल ॲपिअरन्स सांगितलं, तसं ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेसमध्ये आपण कम्पेअर करतो
अबाउट द इंटरनल स्ट्रक्चर्स. मॉर्फॉलॉजी एक्सटर्नल ॲपिअरन्स, ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर्स. आता इथं अगेन एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहेत की आपला हात किंवा पाय असेल, बैलाचा पाय असेल, त्यानंतर व्हेलचा जे फ्लिपर्स आहेत, बर्ड्सचे जे विंग्ज आहेत, या सगळ्यांच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर प्रत्येकाचं फंक्शन हे डिफरंट आहे, बरोबर. म्हणजे आपण जे काम आपल्या हातापायांनी करतो किंवा बैल जे करतो ते वेगळे आहेत. पक्षी त्यांच्या पंखांनी उडण्याचं काम करतात. व्हेल जो आहे तो त्यांच्या व्हेल जे त्याचे फ्लिपर्स आहेत त्यांना पोहायचं काम करतो. परंतु जर आपण त्यांचे बोनी स्ट्रक्चर्स कम्पेअर केले, लाईक ह्या डायग्राममध्ये जसं तुम्हाला दिसतंय, त्यांचे बोनी स्ट्रक्चर्समध्ये असणारे जे जॉईंट्स असतील किंवा जे बोन्स आहेत हे सगळे सिमिलर आहेत, सिमिलॅरिटी आहेत. म्हणजे जसे आपल्याला 5 बोटं आहेत तर तुम्हाला दिसेल की बैलाच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये पण तशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून येईल. जसे हे 2 बोन्स आहेत आपले, तर तसे बोन्स त्यांच्यामध्ये पण सगळ्यांच्यामध्ये दिसून येतील. म्हणजेच काय तर ह्या ॲनिमल्सचे इंटरनल स्ट्रक्चर दॅट इज ॲनाटॉमी जर आपण कम्पेअर केली तर वी कॅन से दॅट ऑल दीज आर हॅविंग सिमिलर बोन स्ट्रक्चर किंवा सिमिलर ॲनाटॉमी, बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. सो ह्याच्यावरून पण आपण सांगू शकतो की कुठंतरी ह्यांचा ॲन्सेस्टर कॉमन आहे. ह्याच्यामध्ये आपण काय सांगणार किंवा ह्याच्यात काय इन्क्लूड करणार की सिमिलर किंवा सेम इंटरनल स्ट्रक्चर किंवा ॲनाटॉमी असा शब्द तुम्ही वापरला तरी चालेल, बट डिफरंट फंक्शन्स. सो ह्या ॲनिमल्समधच्या बोन्समध्ये ह्या प्रकारचे कंपॅरिझन आपण सांगू शकतो. स्टुडंट्स, आता ह्या प्रकारच्या स्ट्रक्चरसाठी एक स्पेसिफिक असा वर्ड आहे की ज्यांचे इंटरनल स्ट्रक्चर सेम असतात बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. अशा ऑर्गन्सना म्हणतात होमोलॉगस ऑर्गन्स. जस्ट बघून ठेवा, बिकॉज तुम्हाला जेव्हा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्ही देत असता, इव्हन मी मध्यंतरी आपल्या वेबसाईटवरती पण काही प्रश्न विचारलेले होते रिलेटेड टू दिस. तर होमोलॉगस कशावरनं लक्षात ठेवायचं? हां, मग होमोलॉगस ॲनालॉगस ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बरेचदा. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे एक्झाम्पल्स दिलेत, ह्युमन हँड किंवा ऑक्स लेग जो आहे किंवा फ्लिपर ऑफ वेल्स आहेत वगैरे, तर तो जो पार्ट आहे ते येतात होमोलॉगस ऑर्गन्समध्ये की ज्यांचं सेम इंटरनल स्ट्रक्चर आहे बट फंक्शन्स डिफरंट आहेत. आणि दुसरा प्रकार येतो ज्याचं ह्याच्या अपोजिट आहे, म्हणजे सेम फंक्शन आणि डिफरंट इंटरनल स्ट्रक्चर किंवा डिफरंट स्ट्रक्चर असं म्हटलं आपण, तर ते ऑर्गन्सना म्हणायचं ॲनालॉगस ऑर्गन्स. हे ॲक्च्युली तुम्हाला आपल्या बोर्ड एक्झामसाठी नाही आहे इम्पॉर्टंट. एक बोर्ड एक्झाममध्ये होमोलॉगस ॲनालॉगस असं काही विचारलं जात नाही, बट येस इफ यू आर अपिअरिंग फॉर एनी काइंड ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कुठली पण असू देत, त्याच्यामध्ये ह्यांच्याबद्दल हमखास प्रश्न येतो. ह्यांची डिटेल इन्फॉर्मेशन, मग त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत, प्लांट्समध्ये कोणते होमोलॉगस ऑर्गन्स आहेत, कोणते ॲनालॉगस आहेत, ॲनिमल्समध्ये कुठले कुठले आहेत, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन मी अगेन आपल्या वेबसाईटवरच्या नोट्सवरती तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सो हे लक्षात ठेवायचं. हे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस झाले, हे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस झाले. बोथ एव्हिडन्सेस जे आहेत दे आर अ प्रूफ की हे सगळेच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या कॉमन ॲन्सेस्टरपासून इव्हॉल्व झालेले आहेत. राईट. हे 2 पार्ट्स झाले. इथंच थांबूयात ॲक्च्युली आपण, बिकॉज जे पुढचे आहेत इव्हिडन्सेस ते थोडेसे लेंग्दी आहेत, मग व्हिडिओ पण बराचसा लेंग्दी होईल आपला. इथेच थांबते मी आज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढचे इव्हिडन्सेस डिस्कस करूयात. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.